जय शिवराय मित्रांनो, जय शनिदेव. आपण शनी शिंगणापूर या ठिकाणी आलेलो आहोत. शिर्डी पासून अवघ्या 75 किलोमीटर अंतरावर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये शनी शिंगणापूर हे गाव आहे. या शनी शिंगणापूर मध्ये शनी देवस्थान, जागृत देवस्थान आहे. शनी देवस्थान या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण वातावरण निसर्गरम्य असं वातावरण आहे. श्री शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर या शनिदेवाचं माहिती जर पाहिलं तर या ठिकाणी पानस नाला आहे बघा. शनीच्याच मंदिराजवळ पानस नाला आहे. पानस नाल्यामध्ये अति प्राचीन काळी या ठिकाणी या पानस नाला नदीला पूर आलं होतं आणि या पुरामध्ये एक शिळा वाहून आली होती बघा. शिळा वाहून ते या गावा नजदीकच बोरडी झाडाला येऊन लटकली होती बघा. आणि त्या वेळी पुराचं पाणी वसरल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लहान मुले जनावरे चालण्यासाठी या नदी किनाऱ्यावर जात असताना त्यांना एक भलं मोठं शिळा त्यांना दिसली. त्या शिळेवर लहान मुले जाऊन त्या काठीने टोचण्याचा प्रयत्न केला. त्या शिळेला टोचल्यानंतर त्या शिळेतून रक्तस्राव होऊ लागला. रक्तस्राव होत असताना ती मुले घाबरून गेली व पळत जाऊन गावात निघून गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लहान मुलांनी त्या गावातील लोकांनी येऊन त्या ठिकाणी पाहिलं तर त्या शिळ्यातून निघणारा रक्तस्राव पाहून तेही लोक भयभीत झाले व एक दिवस अंधार पडला होता. अंधार पडल्यानंतर एक शनी भक्ताला शनिदेवानं स्वप्नात दृष्टांत दिला की मी ही शनिदेव असून मला या गावात स्थापना करावी असे म्हणून ते शनिदेव निघून गेले व दुसऱ्या दिवशी ते लोकांना सांगू लागले. त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी परत शनिदेव त्यांचे स्वप्न देऊन त्यांना एक मुलगा व म्हणजेच मामा व भांजे व बैलाची जोडी मामा व भांजे व बोरडीच्या झाडावर मला गुंडाळून नेऊन माझी स्थापना या शिंगणापूर या गावी करावी म्हणून शनिदेव स्वप्नात दृष्टांत दिला व दुसऱ्या दिवशी कुठून त्या भाविकांनी त्या लोकांना सांगितलं. ते सांगितल्यानंतर त्या लोकांनी एकत्र येऊन शनिदेवाची बैल, भांजा व मामा व मुलगा, भांजा व त्यांचा मामा या चौघांनी मिळून त्या बोरडी झाडावर त्या शनिदेवाला घेऊन त्याची स्थापना केली. तेच म्हणजे शनिदेव. आजही आपल्याला शनिदेवाची ख्याती आपल्याला या गावाने पाहायला मिळते आहे. या ठिकाणी अनेक घरांना दरवाजा नाहीत. बँका, पोलीस स्टेशन अशा प्रकारे कशालाही दरवाजा आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीत. या ठिकाणी चोरीही होत नाही. चोरी केल्यानंतर चोराचे डोळे जातात अशी या ठिकाणी देवाची श्रद्धा आहे. शनी शिंगणापूरमध्ये आल्यानंतर आपण हे जे पाहत आहोत नवग्रह या ठिकाणी स्थापन केलेले आहेत. सोम, मंगळ, बुधवार, गुरु, शुक्र, शनी, रवी अशा प्रकारे या ठिकाणी नवग्रहाची स्थापना या मंदिरामध्ये केलेला आपल्याला संपूर्ण दगडी बांधकामामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे बघा. त्यामध्ये शनी मंदिरात प्रवेश करताना 1 नंबर गेट मधून आपण आतमध्ये जात असताना आपल्याला सुदर्शन मूर्ती म्हणजे भगवान विष्णूचे 24 अवतार या ठिकाणी पाहावयास आपल्याला मिळत आहे. परशुरामाचा अवतार या ठिकाणी आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला अनेक मूर्त्या पाहावयास मिळत आहे. कृष्ण अवतार आहे बघा. संपूर्ण हे ज्या मूर्ती आहेत दगडी मध्ये कोरलेला आपल्याला पाहत आहे. या ठिकाणी राम अवतार, बुद्ध अवतार या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे.
असे अनेक महाविष्णूचे अवतार या ठिकाणी कोरलेले आहेत. त्यामध्ये नृसिंह अवतार आहे बघा, आपण बघू शकता. त्याच्यानंतर वराह अवतार आहे बघा. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला कुर्मा अवतार आपल्याला पाहावयास मिळत आहेत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर मत्स्य अवतार, भगवान विष्णूचा अवतार या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहेत. त्यानंतर ही भवानी माता हिची मूर्ती आणि आता जे काही चालू आहे कल्की अवतार, या कलियुगामध्ये घडणारा ते कल्की अवतार भगवान विष्णूचा अवतार होणार आहे, ते आपण बघत आहोत. नंदिकेश्वर या ठिकाणी मूर्ती आपल्याला पाहायची आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला छोटीशी अशी गणपती मूर्ती आपल्याला आढळत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभू प्रभ निविज्ञेम कुरु देव सर्व कायेषु सर्वदा. म्हणून आपण या गणेशाची आराधना करून पुढे आपण शनी मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. आपण गेटच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी शनी देवाची मूर्ती आपल्याला पाहावयास मिळत आहे. हे शनी देव आहे बघा. शनी देवाच्या कोपऱ्याला एक छोटस भोक्स पडलेलं आहे बघा. त्यावेळेस त्या लहान मुलांनी गुरे चारण्याच्या वेळेस गेले होते आणि त्यावेळेस काठीने टोचल्यानंतर त्या छोट्याशा भोक्स दिसत, त्या छोट्याशा भोक्सातून रक्त गळत होतं बघा. तेच ते आजही आपण शनी देवाच्या अंगावर आपण पाहत आहोत. ही शनी मूर्ती आहे. त्या शनी जवळच उदासी महाराज यांची समाधी आहे. त्या जवळच हनुमंतराच्या मूर्ती आहे व शेटे बाबा यांची या ठिकाणी समाधी आपल्याला पाहावयास मिळत आहे. आपण या मंदिराजवळ बाहेर आल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी राजे व तुकोबराय यांच्या मूर्ती आपल्याला पाहावयास मिळत आहेत. हे जे आपण पाहत आहोत उत्सव मराठी चॅनलवर पाहत आहोत. असेच आपल्याला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण परिसर निसर्गरम्य झाड असून या ठिकाणी शनिदेवाची मूर्ती आहे. आणि महत्वाचं म्हणजे शनिदेवाला या ठिकाणी मंदिर नसून मंदिर नाहीच बघा. आपण बघू शकता हे नवग्रहाचे मंदिर आहेत. या ठिकाणी दर अमावस्याला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. या ठिकाणी संपूर्ण भारतातून या ठिकाणी गर्दी वाढत असते बघ.